तर आज आपण सोडवणार आहोत सेशन 12। तर सगळ्यात पहिले लॅबवर जायचं आहे। नेहमीप्रमाणे टायपिंग प्रॅक्टिस करून घ्या। स्टार्ट करायचं आहे, टायपिंगची प्रॅक्टिस करायची आहे, सेव्ह अँड नेक्स्ट करा, ओके करायचं आहे। अशा प्रकारे आपली टायपिंगची एक्झाम सक्सेसफुली झालेली आहे। त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग क्वेश्चन सोडवायचे आहे। यामध्ये बघा सेल्फ पाथ लर्निंग 5 क्वेश्चन्स दिलेले आहे यामध्ये। तर इथून प्रोसीड बटनावर क्लिक करा आणि ते स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे। तर पहिला क्वेश्चन बघा, which option will you choose to open MS Office in the Chrome browser on your smartphone म्हणत आहे। तर याचं उत्तर office.com आहे। what are the benefit of using MS 365 on a smartphone to productivity म्हणत आहे। तर याचं उत्तर access to the full suite of office applications आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। to save a document in MS 365 as a PDF where can you find the options म्हटलेलं आहे। तर PDF करण्यासाठीचा ऑप्शन्स फाईल टॅबमध्ये आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट पर्पज डज द अपलोड अँड ओपन ऑप्शन सर्व इन ऑफिस 365 म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे, इट इनेबल क्विक अपलोड अँड ओपन द युअर कॉम्प्युटर इन ऑफिस 365 आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। व्हॉट इज द पर्पज ऑफ द ओपनिंग डेस्कटॉप ॲप ऑप्शन इन MS Word 365 म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ओपन द डॉक्युमेंट इन द लोकली इन्स्टॉल वर्ड ॲप्लिकेशन्स आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंगचे क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे आणि ते स्कोर्स तुम्ही पाहू शकता। पूर्णपैकी पूर्ण आपल्याला इथे मार्क मिळालेला आहे। त्यानंतर क्लोज करायला। त्यानंतर बघा आपल्याला काय सोडवायचं आहे, सेल्फ पाथ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला नॉलेज चेकचे क्वेश्चन सोडवायचे आहेत। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 10 क्वेश्चन्स इथे दिलेले आहे। तर पहिला क्वेश्चन पहा, फॉर एडिटिंग अ टेम्पलेट टेकन फ्रॉम www.office.com विच ऑप्शन डू यू गेट देअर म्हणत आहे। तर याच्यामध्ये बघा डाउनलोड आहे आणि ओपन इन अ ब्राउझर आहे। व्हेन यू एडिट एनी एलिमेंट ऑनलाईन इन MS Word द चेंजेस ॲटोमॅटिकली म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर गेट सेव्ह आहे। आयडेंटिफाय द प्लॅटफॉर्म वेअर यू कॅन क्रिएट कूपन डिझाईन अपार्ट फ्रॉम MS Word म्हणत आहे। तर फ्रीपिक आहे आणि कॅनवा आहे। अंडर विच टॅब विल यू फाइंड द फॉन्ट कलर ऑप्शन्स म्हणत आहे। तर होम टॅबमध्ये असते। आयडेंटिफाय विच अमॉंग दिस आर कूपन्स म्हटलेले आहेत। तर खालीलपैकी कोणते कूपन्स आहे बघा, 1 नंबरचा आणि 3 नंबरचा आहे। व्हेअर कॅन यू साइन अप फॉर अन ऑफिस 365 सबस्क्रिप्शन टू यूज मायक्रोसॉफ्ट ऑफिस म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑफिशियल मायक्रोसॉफ्ट वेबसाईट आहे। विच MS 365 ॲप ऑन अ स्मार्टफोन इज स्पेसिफिकली डिझाईन फॉर मॅनेजिंग अँड ऑर्गनाइज ईमेल म्हणत आहे। तर याचं उत्तर आउटलुक आहे। व्हॉट इज द प्रायमरी मेथड टू ॲक्सेस गुगल ट्रान्सलेट ऑन अ कॉम्प्युटर ऑर लॅपटॉप म्हणत आहे। तर याचं उत्तर ॲक्सेस इट थॉट अ वेब ब्राउझर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। हाऊ कॅन यू इनिशिएट कन्व्हर्सेशन मोड इन गुगल ट्रान्सलेट ऑन स्मार्टफोन म्हणत आहे। टॅप द मायक्रोफोन आयकॉन इन द ॲप आहे। सेव्ह अँड नेक्स्ट करा। हाऊ कॅन यू कॉपी द URL ऑफ अ यूट्यूब व्हिडिओ ॲट द करंट टाईम फॉर शेअरिंग म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे, राईट क्लिक ऑन द व्हिडिओ, सिलेक्ट कॉपी व्हिडिओ URL ॲट करंट टाईम अँड पेस्ट इट आहे। याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेकचे क्वेश्चन संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि स्कोरसुद्धा आपला पूर्ण आलेला आहे ते। त्यानंतर बघा नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे। त्यानंतर इथून स्टार्ट करा। याच्यामध्ये 8 क्वेश्चन्स दिलेले आहे। तर पहिला क्वेश्चन स्टार्ट करायचा आहे। तर पहिला क्वेश्चन बघा, इन द गिवन डॉक्युमेंट अंडर द एज्युकेशन सेक्शन चेंज द बुलेट स्टाईल ऑफ नंबरिंग अलाइनमेंट युझिंग फॉन्ट टॅब अँड पॅराग्राफ ग्रुप म्हटलेलं आहे। तर दिलेलं MS Wordमध्ये ज्या ठिकाणी एज्युकेशन सेक्शन दिलेलं आहे त्यामध्ये जे काही बुलेट्स दिलेले आहे तेवढ्या बुलेट्सच्या ओळीला सिलेक्शन करावं आणि त्याला नंबरिंग स्टाईल अप्लाय करायची आहे। तर सर्वाला सिलेक्शन करा, इथपर्यंत नंबरिंगमध्ये जायचं आहे आणि सुरुवातीची नंबरिंग घ्यायची आहे आणि त्यानंतर सबमिट करा, ओके करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे। त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे,
In the given Word document, to hide or show the developer menu in MS Word, go to the File tab, select option, choose Customize Ribbon and click on the Developer option. Afterward the Developer tab is appear म्हणत आहे. तर जर इथे डेव्हलपर टॅब जर आपल्याला शो होत जर नसेल तर किंवा लपवायचा जर असेल तर त्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे. त्यानंतर ऑप्शन्सवर जा. ऑप्शन्सवर गेल्यानंतर इथे कस्टमाइज रिबनवर जायचं आहे आणि कस्टमाइज रिबनवर गेल्यानंतर इथे डेव्हलपर टॅब जर अनचेक जर असेल तर ते आपल्याला शो होणार नाही आणि ते जर चेक जर केलं तर ते आपल्याला समोर दिसणार आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. बघा इथे शो होत आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. In the given Word document, to add the print preview and print tab to Word home tab, go to the file options, customize group, create a new group in the home tab, add print preview and print command and click on OK to save the changes म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे, ऑप्शन्समध्ये जा, कस्टमाइज रिबनवर जायचं आहे आणि होम टॅबमध्ये एक नवीन ग्रुप तयार करण्यासाठी इथे क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे आणि क्रिएट बटनावर क्लिक केल्यानंतर कोणता घ्यायचा आहे बघा आपल्याला त्यामध्ये प्रिंट ऑप्शन्स घ्यायचा आहे, प्रिंट प्रिव्ह्यू घ्यायचा आहे तर प्रिंट प्रिव्ह्यू घ्या. त्यानंतर ॲडवर क्लिक करा. त्यानंतर इथे ॲड झालेला आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. To adjust the line spacing in the provided text, select the text, go to the paragraph group, click on the line spacing option and choose the 1.5 व्हॅल्यू म्हणत आहे. तर बघा जे डॉक्युमेंट दिलेलं आहे तेवढे डॉक्युमेंटला सिलेक्शन करण्यासाठी कुठे एक डॉक्युमेंटवर क्लिक करा. सिलेक्टमध्ये जायचं, सिलेक्शन ऑल करून घ्या. सर्व सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर लाईन स्पेसिंगमध्ये जायचं आहे. लाईन स्पेसिंगमध्ये जा आणि याच्यातून आपल्याला 1.5 लाईन स्पेसिंग इथून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे. टू रिप्लेस द एन्शियंट वर्ड with historical word in the given paragraph, go to the replace tab under the editing group, type the ancient in the find text tab and it the replace with tab, write the historical, replace it with click on replace all म्हणत आहे. तर बघा दिलेल्या MS Word डॉक्युमेंटमध्ये ज्या ठिकाणी एन्सेट हा शब्द आहे त्या ठिकाणी हिस्टोरिकल हा शब्द आपल्याला त्या डॉक्युमेंटच्या शब्दाच्या ठिकाणी रिप्लेस करायचा आहे. तर त्यासाठी बघा एक सिंगल क्लिक करा. कुठं पण सिलेक्टमध्ये जा, सिलेक्शन ऑल करून घ्यायचं आहे. रिप्लेस ऑप्शन्स घ्यायचा आहे. फाइंड आउटमध्ये बघा आपल्याला एन्सेंट हे नाव टाईप करायचं आहे का टाईप करा किंवा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. त्यानंतर रिप्लेस विथमध्ये बघा आपल्याला हिस्टोरिकल नाव टाईप करायचं आहे. तर रिप्लेस विथमध्ये जा आणि हिस्टोरिकल नाव टाईप करा किंवा कॉपी पेस्ट करा. त्यानंतर रिप्लेस ऑलवर क्लिक करायचं आहे. येसवर क्लिक करा. ओके करायचं आहे. त्यानंतर याला क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन्स. To view the product details about Microsoft Office in the given Word document, go to the file menu and click on account option. To the get latest update, click on update म्हटलेलं आहे. तर फाईल टॅबवर जायचं आहे, अकाउंटवर जा, त्यानंतर अपडेट ऑप्शन्सवर जायचं आहे आणि अपडेट नाववर इथे क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे जे काय अपडेट असतील ते आपल्याला इथे शो होईल. युअर अप टू डेट म्हणत आहे तर याला क्लोज करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. सिलेक्ट द टेक्स्ट सारी सेंटर इन द गिवन डॉक्युमेंट अँड चेंजेस इट्स फॉन्ट टू वर्धना युझिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप अँड फॉन्ट म्हणत आहे. तर सारी सेंटर या नावाला सिलेक्शन करायचं आहे आणि त्याचा फॉन्ट चेंज करा म्हणत आहे. तर त्या शब्दाला सिलेक्शन करा. फॉन्टमध्ये जायचं आहे आणि कोणता फॉन्ट सांगितलेला आहे वर्धना तर व्हीवर असणार आहे. स्क्रोल डाऊन करत जा आणि त्यावर व्हीवर शोधायचं आपल्याला वर्धना फॉन्ट अप्लाय केलेला आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर शेवटचा क्वेश्चन्स. इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द टेक्स्ट फोन नंबर अँड मेक इट अनबोल्ड म्हणत आहे. तर बघा फोन नंबर या शब्दाला अनबोल्ड करण्यासाठी त्या शब्दाला सिलेक्शन करा आणि इथून अनबोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअर सेल्फ संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. येसवर क्लिक करायचं आहे. तर बघा आपलं सेशन 12 गायडेड डू इट युअर सेल्फ संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि स्कोरसुद्धा पूर्ण आपल्याला मिळालेला आहे.
त्यानंतर बघा प्रोसेस फॉलो 1 मिनिटाचा टायमिंग आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन क्वेश्चन सोडवायचे आहे. तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 2 क्वेश्चन्स दिलेले आहे. तर पहिला क्वेश्चन स्टार्ट करा इथून. Microsoft template are very useful. All you need to do it edit the document with your own details. Now go to the office.com म्हणत आहे. तर गुगल क्रोमवर क्लिक करा. ॲड्रेस बारमध्ये क्लिक करायचं आहे. टेम्पलेटवर क्लिक करा. तर अशा प्रकारे करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. The document should always have title or subject mentioned so that enter text on the first page with the text New Year offer म्हणत आहे. तर इथे सिंगल क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. यस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे सिम्युलेशन क्वेश्चन्स पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि स्कोरसुद्धा आपल्याला पूर्ण मिळालेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला शेवटचं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर इथून स्टार्ट करा. याच्यामध्ये 4 क्वेश्चन्स आहे. तर पहिला क्वेश्चन्स बघा. व्हॉट इफ ॲनालिसिस इज व्हेरी powerful and simple tool to test the effect of different assignment in a spreadsheet म्हणत आहे. तर याचं उत्तर ट्रू आहे. फॉलोइंग कॉमन फीचर आर अवेलेबल इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणत आहे. तर टेबल ऑफ कंटेंट आहे. विच वुड बी द मोस्ट अप्रिशिएट टाईप ऑफ ॲप्लिकेशन टू क्रिएट ॲनालिसिस अँड फॉरकास्ट बजेट म्हटलेलं आहे. तर हे स्प्रेडशीट म्हटलं जाते. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणत आहे. तर याचं उत्तर प्रोव्हाइडेड टूल्स सच ॲज डाटा कन्सोलिडेशन गोल सीक अँड सिनॅरो इटेसी आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोरसुद्धा पूर्णपैकी पूर्ण आपल्याला मिळालेला आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन 12 कम्प्लिटली सोडवणं झालेलं आहे.